नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात आमचा विशेष कार्यक्रम माझा नीट अभ्यास। नीटचा तिढा जरी अजून कायम असला, ती परीक्षा होणार आहे की नाही याबद्दल संभ्रम असला तरी देखील विद्यार्थ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या हातामधला जो अवधी आहे तो हळूहळू कमी होऊ लागलेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणूनच एबीपी माझाने हा खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी साठे कॉलेजचे चव्हाण सर आपल्याबरोबर आहेत, किशोर चव्हाण सर, आणि भवन्स कॉलेजचे रजनीकांत भट सर आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून आपण हे मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। सर, तुमच्या दोघांचंही स्वागत। आणि आज आपण कुठला विषय घेतोय आणि कुठल्या विषयातलं मार्गदर्शन मुलांना मिळणार आहे? काल आपण फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या दोन विषयाची आपण चर्चा केली। आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयावर आपण बोलणार आहोत। कालच्या चर्चेमध्ये असं मी म्हटलं होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या संबंधित जे प्रश्न असतात हे जवळपास 40% प्रश्न असतात। म्हणजेच एकूण 45 क्वेश्चनपैकी 16 ते 18 क्वेश्चन्स हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर बेस्ड असतात आणि त्यातले 4 क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसवर असतील। आता 11वीचा जर आपण सिलेबस पाहिला, 11वीचा जर अभ्यासक्रम पाहिला तर त्याच्यामध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून जो टॉपिक आहे आणि दुसरं म्हणजे हायड्रोकेमिस्ट्री की ज्याच्यामध्ये अल्केन येतं, अल्काइन येतं आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड असे ते टॉपिक्स आहेत। तर याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन्स येतील। कारण असं आहे की जीओसी म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा आपण थोडं काठीने पातळीचे काही प्रश्न आपण विचारू शकतो की जसं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे जसं पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन कसं काढायचं किंवा पर्सेंटेज ऑफ सल्फर कसं आहे, पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन बऱ्याच वेळा नीटच्या याच्यामध्ये प्रश्न येतात। ते झाल्यानंतर मग काही थेरॉटिकल कन्सेप्ट्स आहे की जसं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट्स असतील, मेसोमेरिक इफेक्ट असतील, इंडक्टिव्ह इफेक्ट असतील, याच्याशी रिलेटेड असे बरेचसे प्रश्न या नीटमध्ये किंवा ऑल इंडिया PMTमध्ये विचारले जातात। त्याच्यामुळे हे जे 2 टॉपिक्स आहेत, एक म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन्स, हे 11वीचे टॉपिक्स मुलांनी चांगले केले पाहिजे। कारण 4 क्वेश्चन जवळपास 4 क्वेश्चन्स या 2 टॉपिकवर विचारले जातील। दुसरं असं की उरलेले जे मार्क जे म्हणजे समजा आपण 16 मार्काचं पकडलं, म्हणजे नॉर्मली 16 ते 18 त्याचा रेशो आहे, पण समजा 16 मार्काचं पकडलं तर 12 मार्क हे 11वीवर बेस्ड आहे आणि उरलेले जे म्हणजे 4 मार्क 11वीवर बेस्ड आहे, उरलेले जे 12 मार्क जे आहेत हे 12वीच्या सिलेबसवर विचारले जातील। आणि त्याच्यामधले जे 4 टॉपिक्स आहे, एक म्हणजे हॅलो अल्केन हॅलोरेन आहे, अल्कोहोल फिनॉल इथर आहे, अल्डेट्स कीटोन ॲसिड आहे आणि कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन, ही 4 अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहे की जे मुलांनी त्याची चांगली तयारी केली पाहिजे। कारण त्याच्यावर जवळपास 8 क्वेश्चन्स विचारले जातील। दुसरं असं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय असा आहे की हा व्हॉलेटाईल विषय असं आपण त्याला समजतो। कारण आपण आज तयारी केली की आपल्याला संध्याकाळ असं वाटतं की आपण विसरलो की काय रिॲक्शन्स, कारण मी अशा टाईपचा हा विषय आहे। त्याच्यामुळे मुलांनी काय करायचं की हे जे टॉपिक्स आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याचे समरी चार्ट्स बनवायचे आणि ते जे समरी चार्ट्स आहे हे अल्टरनेट डे जरी तुम्ही एक समरी चार्ट वाचायला 5 मिनिटं लागतात, तर असे जर तुम्ही चार्ट्स बनवून ते चार्ट जर डेली किंवा एक दिवस अल्टरनेट असं तुम्ही जर ते वाचले तर मला खात्री आहे की तुमच्या ते सगळे रिॲक्शन्स लक्षात येतील। आणि दुसरं असं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा प्रश्न आम्ही विचारतो ते आयडेंटिफाय असतील, म्हणजे हे जे चेन रिॲक्शन्स आहे त्याच्यावर बऱ्याच आम्ही प्रश्न विचारतो, तर त्या चेन रिॲक्शनसाठी तुम्हाला ते समरी चार्ट जास्त फायद्याचे ठरतील। त्याच्या पुढे जाऊन असं मी तुम्हाला सांगेन की आपलं जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जवळपास 30 ते सांगत होता तेच आपल्याला दिसतंय स्क्रीनवर। हो, तेच दिसतंय। दुसरं असं की 30 ते 35 रिॲक्शन्स या नेम रिॲक्शन्स आहेत आणि हे जे नेम रिॲक्शन्स मुलांनी जर व्यवस्थित केलं तर मला खात्री की कमीत कमी 7 क्वेश्चन्स हे नेम रिॲक्शनवर बेस्ड असतात। की जसं फॉर एक्झाम्पल हाऊ विल यू कन्वर्ट फिनॉल टू समजा सॅलिसिल अल्डेहाइड असेल किंवा फिनॉल टू सॅलिसिलिक ॲसिड असेल तर कोणत्या रिॲक्शन, त्या नेम रिॲक्शनचं नाव काय, तर अशा टाईपचे प्रश्न येतात। त्याच्यामुळे मुलांनी जर सगळे नेम रिॲक्शन्सची जर चांगली तयारी केली तर ऑर्गॅनिक फार सोपं आहे। म्हणजे तसं ऑर्गॅनिकमध्ये काही डिफिकल्टी यायची गरज नाही। आणि दुसरं मी सांगेन की जर तुम्ही पेपर्स पाहिले, मी हेच रिपीट करतोय की ऑल इंडिया PMTचे जर पेपर्स पाहिले किंवा एम्सचे जर पेपर्स पाहिले आणि पेपरचं तुम्ही पॅटर्न तुमच्या लक्षात की बरेचसे प्रश्न हे सेम टाईपचे प्रश्न असतात। जसं तुम्ही जर हे घेतलं की बेन्झिन याचं हिन्सबर्ग टेस्ट असेल याची म्हणजे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अमीनसाठी कसं आयडेंटिफाय करायचं, तर त्याच्यावर बराच वेळा प्रश्न येतो। ते झाल्यानंतर मग याच्यामध्ये म्हणजे ॲनिलिन ऑन डायझोटायझेशन यूज
बेन्झिन डायझोनियम सॉल्ट, आणि मग बेन्झिन डायझोनियम सॉल्ट टू क्लोरोबेन्झिन कसं बनवायचं, बेन्झिन डायझोनियम सॉल्ट टू ब्रोमोबेन्झिन, त्याच्यामध्ये साइनमेयर रिॲक्शन आहे, गटरमन रिॲक्शन आहे, बल शिमन रिॲक्शन आहे, कपलिंग रिॲक्शन्स आहे. तर या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहे याची जर मुलांनी जर तयारी केली तर हे बरेचसे प्रश्न हे बऱ्याच वेळा रिपीट होतात. तर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या संदर्भामधलं मी असं जर मुलांनी जर त्याची तयारी केली तर ते सोपं जाईल मुलांना. सर आपण काही क्लिप वाईज त्यांना समजू शकतो आपण. सरांनी जसं ह्या विषयाची मांडणी केली, हायड्रोकार्बन्स 11वी मधले जे 3 चॅप्टर्स आहे, अल्केन, अल्किन अँड अल्काइन्स, ह्याची आपण नीट बॉन्डिंग आणि केमिकल रिॲक्शन आहे ते व्यवस्थितरित्या करावे, कारण ह्याच्यावरच तुमचा 12वीचा जो बाकीचे उर्वरित जे चॅप्टर आहेत ते आधारित आहेत. आता 12वीमध्ये सरांनी जसं सांगितलं तसे हे जे 4 चॅप्टर आहेत, तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन झाला, हॅलो अल्केन हॅलो अरिन झाला तुमचा, मग अल्कोहॉल आले, अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड ही एक फॅमिली झाली, त्याच्यानंतर नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे. ह्यांचे इंटर कन्व्हर्जनवरती बहुतेक वेळा चांगले प्रश्न विचारले जातात. हे आपण एक लक्षात ठेवायचं आहे की 11वीचा आपला अभ्यास झाला नाही आणि फक्त आपण 12वीवरतीच जास्त भर घातलं आहे. तर ही मी एक सोपी एक फ्लो इथे डिझाईन केली आहे आपल्या सगळ्यांसाठी. ऑनस्क्रीन आपण पाहता येते की अल्केन, अल्किन, त्याच्यानंतर अल्कोहॉल, हॅलो अल्केन्स, अमाइन्स, कीटोन्स, अल्डिहाइड्स, कार्बॉक्सिलिक ॲसिड, एसाइल क्लोराईड, अनहायड्राइड्स, एस्टर्स, अमाइड, नायट्राइल आणि ॲरोमॅटिक्स. नेहमी आपण एक लक्षात ठेवायचं की जसं आपल्यामध्ये आडनाव असतात तसा प्रत्येक केमिस्ट्रीचा कंपाऊंडमध्ये केमिकल कंपाऊंडचाही एक आडनाव असतो, त्याला आपण फंक्शनल ग्रुप असं म्हणतात. तर हा जो ट्रान्सफॉर्मेशन होतो तो फंक्शनल ग्रुपमध्येच होतो. लांब लचक मॉलिक्यूल दिला असेल तरी पण ठराविक ठिकाणी काय नेमकं कुठे चेंज होतंय फक्त त्याच्यावरती फोकस करायचा. म्हणजे तुम्ही एक जनरलाइज असं केलं तर इंटर कन्व्हर्जन ऑफ फंक्शनल ग्रुप हा तुमच्यासाठी सोपा जाईल. आणि तुम्हाला कुठल्याही लेवलचा की इंटरमिजिएट असो, डिफिकल्ट असो, सुपर डिफिकल्ट असो, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रश्न जर विचारला तर आपण आरामात त्याचं उत्तर देऊ शकता. आता ह्याच्या पलीकडे हे स्क्रीनशॉट आहे. मी आवर्जून सगळ्या विद्यार्थ्यांना हे आवाहन करतो की आपण परत हा जो व्हिडिओ आहे ते यूट्यूबवरून जाऊन पाहावा आणि ह्याचा स्क्रीनशॉट एक काढून ठेवावा. हे जे डिझाईन केलेलं आहे ह्याच्यामध्ये इंटर कन्व्हर्जन हे कंपाऊंड एका ग्रुपमधून दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमधून आपण कसं काय कन्वर्ट करू शकाल ह्याच्यासाठी एक सोपा, इझिली ॲडॅप्टेबल असा एक हा मॉड्यूल तयार केलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की हे जे कन्व्हर्जन आहेत, ॲरो जे घातले आहेत त्या ॲरोवरती आपल्याला नेमका कुठला रिएजंट लागेल तो फक्त आपण स्वतः बसून लिहून काढायचा. ह्याच्यासाठी तुम्हाला अर्धा तासाचा फक्त वेळ द्यावा लागेल. पण ह्या अर्ध्या तासामध्ये तुमची जवळपास ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची 70 ते 80% तयारी होईल. आता याच्यामध्ये आता हा जो जे समोर जे स्क्रीनशॉट दिसतं त्याच्यामध्ये अल्कोहोल टू अल्डेड आहे, अल्डेड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिड टू ॲसिड क्लोराईड आणि शेवटी अमाइड आहे. आता हे जे कन्व्हर्जन समजा फॉर एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोल असेल RCH2 व्हायचे तर त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर RCHO मिळेल, मग त्याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं तर RCOOH मिळेल, त्याच्यानंतर त्याची PCl बरोबर ट्रीट केलं की तुम्हाला RCOCl मिळेल आणि त्याचं जर अमोनोलिसिस केलं तर तुम्हाला अमाइड मिळेल. तर ही जी चेन रिॲक्शन ही मुलांना माहिती पाहिजे की हे जे कन्व्हर्जन आहे कसं चेन रिॲक्शन होते याचा मुलांनी अभ्यास केला पाहिजे. हे बेसिक आपण पहिल्या दिवशी जसं बोललो की बेसिक समजावून घ्या आणि मग नंतर नक्कीच. इव्हन बऱ्याच वेळा आम्ही असं की कंडिशन्स काय, मी समजा एखादी रिॲक्शन घेतली त्याच्यावरची काय कंडिशन आहे आणि मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, त्याच्यातली मग तुम्हाला कंडिशन हे करायची म्हणजे त्यातली शोधून काढायची असते. तर तसंही म्हणजे त्या कंडिशन्स पण मुलांनी केल्या पाहिजे. त्याच्यामुळे जर अभ्यास ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा मुलांनी केला तर सगळ्यात खरं जर सोपा असं मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जास्त सोपा विषय, कारण तो मॅथमॅटिकल टाईपचा असा तो विषय आहे. 1+1 2 तर तसंच आहे. बरोबर. पण याच्यामध्ये मला म्हणायचं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जेवढे चॅप्टर्स आहेत आता तुम्ही आपण एक एक समजावून घेतोय, पण कुठले असे चॅप्टर्स आहेत की हे कराच ह्याच्यावर हमखास प्रश्न येईल. जसं मी तुम्हाला म्हटलं की हॅलो अल्केन हॅलो अरिन आहे की ते मुलांनी कंपल्सरी केलं पाहिजे. अल्कोहोल फिनॉल इथर आहे की जे मुलांनी कंपल्सरी केलं पाहिजे. अल्डेट्स कीटोन ॲसिड आहे की जे मुलांनी केलंच पाहिजे. आणि कंपाऊंड्स कंटेन नायट्रोजन. हे 4 टॉपिक अतिशय महत्त्वाचे. हे 12वीचे टॉपिक झाले. 11वीचे जे टॉपिक्स आहेत जसं मी म्हटलं की जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री ते मुलांनी कंपल्सरी केलं पाहिजे. आणि हायड्रोकार्बन्समध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड ती जो बेस आहे. मी एवढे जर टॉपिक जर केले तर तुम्हाला सांगतो 70% क्वेश्चन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मुलं सहज सोडू शकतात. मी समजा एखाद दोन जरी टॉपिक सोडले तरी, कारण जसं आता केमिस्ट्री एव्हरीडे याच्यावर एखादाच क्वेश्चन असतो
बरं, बायोमॉलिक्युल्समध्ये एक 2 क्वेश्चन्स विचारले जातात. तर ऑन एन ॲव्हरेज हे जरी टॉपिक जर मुलांनी चांगले केले तर मुलं चांगलं स्कोअर करू शकतात. हे 16 मार्कांपैकी 10 मार्क नक्कीच तरी नक्कीच fix. नक्कीच करू शकतात. हे जे आहेत रिॲक्शनची विभागणी 2 प्रकारामध्ये मोडली आहे इथे, की एक स्टेप अप रिॲक्शन असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला दुसरा जो एका कंपाऊंडमधून दुसरा कंपाऊंड आपण जो तयार करतो त्याच्यामध्ये कार्बनची संख्या आहे ती 1नी वाढते किंवा 2नी वाढते. आणि किती असे रिॲक्शन असतात ज्याला आपण स्टेप डाऊन रिॲक्शन म्हणतो, की तो 1 कार्बन कमी होतो किंवा 2 कार्बन कमी होतात. तर हे जे अभ्यास त्या लोकांनी केला तर कंपॅरिझन की ह्या दोघांचा की स्टेपअप रिॲक्शन कुठला आणि स्टेप डाऊन रिॲक्शन कुठला आहे ह्या प्रकारे जर केलं तर अजून त्यांना सोपं पडणार आहे. आता आपण ऑन स्क्रीन हे पाहताय, ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन दिलं आहे बघा. अल्कोहॉल पासून आपण हॅलो अल्केन बनवतो, तसं त्या हायड्रोकार्बन पासून पण आपल्याला बनवता येते, बरोबर ना. आता हा जो अल्किल हॅलाइड तयार झाला आहे, ह्या अल्किल हॅलाइडचा वर्ड्स रिॲक्शन जर घेतलं काय तर 2 मॉलिक्यूल अल्काइल हॅलाइडचे सोडियम आणि ट्रायथरचा सोबत आपल्याला एक हायर अल्केन देतात. त्याच्यामध्ये 2 कार्बन असतात, म्हणजे डबल कार्बन होऊन जातात. इवन नंबर ऑफ कार्बनची आपल्याला हायर अल्केन मिळते. त्याला आपण केसीएनने ट्रीट केलं तर आपल्याला सायनाइड म्हणजे आरसीएन मिळतो. आणि ह्या आरसीएन पासून आपण आरसीओएच आणि अल्कोहॉल कसं तयार कराल किंवा ह्या बाजूला आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ह्याला ट्रीट करून आपल्याला ते अमाईनमध्ये कन्वर्ट करता येईल. हा एक प्रकारचे रिॲक्शन झाले. तसेच दुसरे ह्या प्रकारचे रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण RCH हे घेतलं CH2X आणि अल्कोहॉलिक एक्वास केओएचने ट्रीट केलं तर त्याचं रूपांतरण अल्कोहॉलमध्ये होईल CH2OH. त्याला आपण ऑक्सिडेशन केलं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड निर्माण होईल. त्याचं अमोनोलिसिस केलं तर अमाइड आपल्याला मिळेल. मग ब्रोमिन सोडियम हायड्रॉक्साईडने ट्रीट केल्यानंतर प्रायमरी अमाइन आपल्याला मिळेल, जेणेकरून आपण परत HNO2 बरोबर ट्रीट करून अल्कोहॉल मिळवता येईल आणि परत आपण अल्किल हॅलाइडवरती स्विचओव्हर करू शकतो. तर ह्या प्रमाणे तुम्ही असे सोपे चार्ट बनवून घ्यायचे आणि हे जे आपण R दिले अल्काइल ग्रुप आहे त्याच्याऐवजी आपण वेगवेगळे अल्काइल ग्रुप ठेवून आपल्याला कुठला कंपाऊंड मिळेल ते सहज आणि सोप्यारित्या आपल्याला समजता येईल. पण हे जे सगळे आपण चॅप्टर्स बघतोय आता, तुम्ही जे जे मुद्दे सांगतायत किंवा जे पॉइंटर्स आहेत हे सगळे, हे मुलं ऑलरेडी 11वी 12वी मध्ये शिकलेले आहेत. म्हणजे याचा HSC आणि CBSE सिलेबसशी काही संबंध नाही. आता फक्त आता हा जो प्रश्न विचारला तुम्ही CBSE आणि HSC सिलेबसचा काय फरक आहे? फरक असं आहे की CBSE मध्ये क्लोरोफॉर्म हा एक टॉपिक आहे की जो आपल्या HSC सिलेबसमध्ये नाही आहे. अच्छा. आणि बऱ्याच वेळा क्लोरोफॉर्म रिलेटेड असा तो प्रश्न हा नीटमध्ये असतो. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्या त्यांच्या सिलेबसमध्ये जवळपास साम्य असा आम्ही शब्द वापरला होता. तर तो जो फरक आहे तो मुलांनी केला पाहिजे. म्हणजे जे ॲडिशनल तुम्हाला CBSEच्या पुस्तकामध्ये तो तेवढा पाठ तुम्हाला वाचायला गेला पाहिजे. किंवा तसं जर तुम्हाला नसेल तर जेव्हा तुम्ही प्रश्न सोडत तुमच्या लक्षात येईल की बा क्लोरोफॉर्मवर प्रश्न विचारले गेले की जे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे का, तर तो जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक तर तुम्ही रेफरन्समधून वाचा किंवा CBSEचं पुस्तक घेऊन तुम्हाला ते वाचलं पाहिजे. म्हणजे जे एक्स्ट्रा आहे की जे HSC मध्ये नाही त्याच्यावर आधी भर त्याच्यावर द्यायला पहिलं हवंय. HSC जर चांगली तयारी केली तर तो पाठ एक 5 ते 10% मार्क. त्याच्यावर 10% तुम्हाला सहज इव्हन शेवटी तुम्ही हे करू शकता. ते ब्रशअप शेवटी तुम्ही जरी केलं तरी ते मेकअप होईल. पण ते विद्यार्थ्यांना घरच्या घरी तयारी सहज करता येऊ करतायत. सर पुढची स्लाइड. तसेच जसे अजून जे लहान लहानसे चॅप्टर आहे ज्या बायोमॉलिक्यूल घ्या तुम्ही, पॉलिमर घ्या, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ घ्या, त्याच्यामध्ये ठराविक असे ॲप्लिकेशन बेस्ड जे असतात हे विचारतात की एक साधारणसा एक्झाम्पल तुम्हाला मी देतो की आर्टिफिशियल स्वीटनर कुठकुठले आहेत. तर ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल स्वीटनर आपल्या सिलेबसमध्ये इथे दिले आहेत त्या लोकांनी. तर ते आणि स्वीटनेसचा त्यांचा लेवल काय आहे, कुठला कम स्वीटनेस देतो आणि कुठला जास्त स्वीटनेस देतो ह्याच्यावरती पण प्रश्न असू शकतात. तर साधा सोप्याच्यामध्ये फक्त आपण हे वाचायचे आणि आपण स्वतःच आपला एक नेमोनिक असं डिझाईन करू शकतो की हे आपण हे 4 नावं ती नावं आपण लक्षात कशी ठेवायची. उदाहरणार्थ आपण घेतो की मी एक सेंटेन्स तुम्हाला देतो की एक मुलीचं नाव आहे की अस्परा शेख सुक्रू अली. अस्परा शेख सुक्रू अली हा एक नाव आहे. आता ह्याचे जे अल्फाबेट आपण अरेंज केले, अस्पाराटेम, शुक्रालोज, अलिटेम आणि हा चौथा, हे ह्या प्रकारे हे 4ही आर्टिफिशियल स्वीटनर ह्याच्यामध्ये आले. आणि सुरुवातचे जे अल्फाबेट आहे तिथून आपण शेवटचा अल्फाबेटपर्यंत गेलो तर त्याची स्वीटनेस लेवल वाढत राहते. तसंच अँटीऑक्सिडंट्स आहे. माझं आडनाव भट्ट आहे. मी नेहमी विद्यार्थ्यांना हा उदाहरण देतो की जर काही आठवलं नाही परीक्षेच्या काळामध्ये आणि अँटीऑक्सिडंटचा विषय काही विचारलं असेल तर फक्त माझं आडनाव भट्ट हे लक्षात ठेवा. BHA आणि BHT, ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी एनिसोल आणि ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्यून. तसंच आपले अँटीऑक्सिडंट्स हे 2 अँटीऑक्सिडंट झाले. ह्याच्या पलीकडे आपल्याला केव्हा केव्हा
अँटासिड आणि अँटीहिस्टामाइन ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. आता हे मेडिकल जे टर्म्स आहेत, दवाईंचे जे नाव वगैरे असतात ते कॉम्प्लिकेटेड असतात आणि एवढी लांबलचक नावं लक्षात ठेवणे मुलांना थोडं जड जातं. तर मी त्यांना नेहमी असं सांगतो की त्यांच्यामध्ये साम्य काय हे तुम्ही शोधून काढा, की अँटीहिस्टामाइन काय करतो आणि अँटासिड काय करतो. अँटासिड आहे हा अँटा ॲसिड, म्हणजे तुमचा ॲसिड स्टमकमध्ये जो ॲसिड निर्माण होतो त्याचं न्यूट्रलायझेशन करतो. मग अँटीहिस्टामाइन वेगळा कसा पडतो, तर अँटीहिस्टामाइन आपल्या शरीरामध्ये ॲसिडचं प्रोडक्शन आहे त्याला निम्म्याने आणतो, तो प्रोडक्शनच एकदम फार कमी करायला लावतो. ही बेसिक तफावत आहे. तर अँटीहिस्टामाइन, आता हरी, करी अँड वरी इट कॉजेस ॲसिडिटी, सिम्पल. हरी, करी आणि वरी इट कॉजेस ॲसिडिटी. ह्या तीन पलीकडे चौथा कुठलाही कारण नाही आहे ॲसिडिटीचा. तर आपल्या शरीरामध्ये जो ॲसिड निर्माण होतो त्याला आपण कमी कसा कराल, आणि त्याच्यासाठी आपण जे काय औषध वगैरे घेतो आपण त्याला अँटीहिस्टामाइन म्हणतो. तर मी असं म्हणतो ए डाईन, आय डाईन और आय माइन हे शेवटी ज्या कंपाऊंडचा शेवटला लागलेला असेल तो अँटीहिस्टामाइन असा ग्राह्य धरायचा. आता तुम्ही तुमचं टेक्स्टबुक उघडून बघा, 10 ते 12 एक्झाम्पल असतील. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये बघा की इट इज आयदर एंडिंग विथ ए डाईन, आयदर एंडिंग विथ आय माइन और आयदर इट इज एंडिंग विथ आय डाईन. तर ह्या प्रकारे की ऑड मॅन आउट तुम्हाला सहजरित्या शोधता येईल परीक्षेमध्ये. दुसरं असं की आता सरांनी जसं सांगितलं की जे शेवटचे जे 2 टॉपिक्स आहेत, एक म्हणजे बायोमॉलिक्युल्स आहे आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, की जे बेसिकली मेडिसिन रिलेटेड आहे. तर हे टॉपिक मुलांनी खरं नाही केलं, कारण ते परत बायोलॉजीमध्ये पीसीबीचा जो मुलगा आहे, 2 टॉपिक बद्दल आपण बोलूया. या टॉपिक बद्दल कमीत कमी तुम्हाला 70% जो पार्ट हा मुलगा तो बायोलॉजीमध्ये, जसं व्हिटॅमिन्स आहे हे मुलगा बायोमध्ये स्टडी करणार, DNA RNA हे मुलगा तो बायोमध्ये स्टडी करणार, बरोबर. हे सगळं आता सरांनी जे सगळे सांगितले मेडिसिन्स की अँटीपायरेटिक, अॅनर्जेसिक, अँटी फर्टिलिटिक, हे सगळे जे ड्रग्स आहे हे बऱ्यापैकी यातला जो पार्ट आहे हा बायोमध्ये, हे बायोशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण याला आता हे जे 2 टॉपिक मुलगा तिथे अभ्यास करणार, अभ्यास करताना थोडंसं नियोजन आणि थोडंसं नियोजन जर केलं तर बरोबर, जर घेतल्या तुम्ही अवलंबल्या तर तुम्हाला याचा नक्की फायदा होऊ शकणार आहे. आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, सरांनी बऱ्याच स्लाइड्स देखील आणलेल्या आहेत, काही चॅप्टर्स आहेत ज्यातले काही कीवर्ड्स आहेत किंवा त्याच्यावर तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं देखील जाणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र ब्रेक नंतर फोन लाईन्स ओपन होतात, तुम्ही आम्हाला फोन करू शकाल आणि या आजच्या विषयाबद्दल तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकाल. एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही बऱ्याच गप्पा. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एबीपी माझावर आपण नीटची तयारी विद्यार्थ्यांची करून घेतोय आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चव्हाण सर आणि भट सर आपल्याबरोबर आहेत. आपल्याला फोन येतात, आता फोन लाईन्स आपण ओपन केलेल्या आहेत. तर कोमल राऊत हिचा पहिला फोन आपल्याला आलेला आहे. कोमल, तुमचा प्रश्न विचारा. कोमल, आवाज येतोय? कोमल, आवाज येत असेल तर तुझा प्रश्न सलग विचार. तिच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. नेहा अग्रवालचा फोन आपल्याला आलेला आहे. नेहा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मी नेहा शैलेश अग्रवाल बोलते पुसदवरून. सर, मला असं विचारायचं होतं की हे बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ हे जे क्लिअर नंबर दिलेले असतात ते काही एवढे नंबर आम्ही कसे लर्न करायचे हे मला विचारायचं होतं. हॅलो सर. खरं म्हणजे हे केमिकल बॉन्डिंग मधला प्रश्न आहे की बॉन्ड अँगल त्याने जो विचारलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिडायझेशन, म्हणजे समजा SP हायब्रिडायझेशन असेल तर बॉन्ड अँगल 180, SP2 असेल तर बॉन्ड अँगल 120 आहे, SP3 असेल तर बॉन्ड अँगल 109.5 डिग्री आहे, SP3D असेल तर मग एक बॉन्ड अँगल 120, दुसरा बॉन्ड अँगल 90 आहे, आणि SP3D2 असेल तर सगळे बॉन्ड अँगल 90 आहे. त्याच्यामुळे हा केमिकल बॉन्डिंगमधलं आहे की टाईप ऑफ बॉन्ड, म्हणजे एखाद्याला म्हणजे हायब्रिडायझेशन माहिती असेल तर त्याला बॉन्ड अँगल काढता येईल, त्याला म्हणजे बॉन्ड अँगल किती असू शकेल. आणि दुसरा तिने जो प्रश्न विचारलाय की बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ याच्यामधलं जो की नॉर्मली कसं असतं माहिती की जे ॲक्सियल जे बॉन्ड असतात त्याची लेंथ जास्त असते आणि इक्वेटोरियलची जी हे असते बॉन्ड लेंथ त्याची लेंथ कमी असते. कारण हा कन्सेप्ट जास्त केमिकल बॉन्डिंगमध्ये असते की बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी याच्यामधलं जे रिलेशन आहे हे तिथे तो प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. इथे आपण काय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय विचारलं जातं की समजा एखादं तुम्हाला अनसॅच्युरेटेड एखादा हायड्रोकार्बन दिलंय
मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो नंबर करतो 1 2 3च्या मग या सेकंड कार्बनची टाईप ऑफ हायब्रिडायझेशन काय आहे किंवा थर्डचं टाईप ऑफ हायब्रिडायझेशन काय आहे आणि असं आहे की जेव्हा अनसॅच्युरेशन जास्त असते तेव्हा आपण म्हणतो बॉन्ड लेंथ शॉर्ट आहे तर तसं ते रिलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट बॉन्ड अँगल असं आपण विचारत नाही थोडासा अभ्यास करायला हवा. शेगाववरून तेजस्विनी कारोडेचा आपल्याला फोन आलेला आहे. तेजस्विनी, तुमचा प्रश्न विचारा. तेजस्विनी, आवाज येतोय? नितेश राऊतचा मुंबईवरून फोन आलेला आहे. नितेश, तुमचा प्रश्न विचारा. मला एक प्रश्न विचारायचा आहे की नीट ही कुठल्या लाईनला असते, म्हणजे जसे पायलट मला नीट ही कुठल्या लाईनला आहे, जसे पायलट आहे ना, पायलट, मर्चंट नेव्ही, इंजिनिअरिंग, डॉक्टरला त्याच लाईनला आहे का नीट? त्याचा प्रश्न असा आहे की बेसिकली नीट ही जी परीक्षा आहे कोणत्या कोर्ससाठी असतं त्याचा तो प्रश्न आहे. नीट ही जी परीक्षा ही खरं MBBS आणि BDS या 2 कोर्ससाठी त्यांनी नीट परीक्षा आहे आणि आपल्याकडे जी आत्ता जी CET परीक्षा झालेली आहे त्या CETच्या आधारे BMS असेल, BHMS असेल, BUMS असेल, फिजिओथेरपिस्ट हे जे सगळे जे कोर्सेस हे CETच्या बेसवर असा अजून म्हणजे असं नॉर्मल एकंदरीत आहे. पण याच्या पुढे कदाचित असं होऊ शकेल की सगळे ऍडमिशन हे नीटच्या बेसिसवर होतील. आजच्या डेटला असं आहे की नीट हे फक्त MBBS आणि BDS साठी आणि बाकी सगळे जे कोर्सेस असतील मग ते पॅरामेडिकल असतील किंवा बाकी हे सगळे आयुर्वेद किंवा होमिओपॅथी असेल हे CETच्या आधारावर होईल. त्यामुळे सध्या तरी मुलांनी त्याच्यामुळे आणि कदाचित CET असं दोन्ही पण कदाचित जर CET स्क्रॅप झाली आणि जर नीट राहिली फक्त नीट तर मग सगळे ऍडमिशन हे बहुतेक नीटच्या बेसिसवर व्हायची शक्यता आहे. तुम्ही काहीतरी म्हणतो? अशी होण्याची शक्यता आहे. इवन दो BDS आणि MBBS साठी आपण नीट असं हे केलं आहे, पण माझं ह्या विषयावरती जे मेडिकल कॉलेजचे फाउंडर्स आहेत नालासोपारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे डॉक्टर दुबे त्यांच्याशी पण बोलणं झालं. तर ते म्हणतात सर बाय डिफॉल्ट आजपर्यंतचा असा अनुभव आहे की जे शासनाने एक MCIने जो धोरण ठेवला असेल तो बाय डिफॉल्ट आम्हाला पण लागू होतो. आतापर्यंत काहीतरी सूचना आल्या नाही आहेत. जशी काही सूचना येतील तसं शासन आणि बाकी मीडिया वगैरे ते ह्याची जाणीव करून देईल प्रेक्षकांना. त्या संदर्भात नोटिफिकेशन येईल. त्या सगळ्या संदर्भात वेळोवेळी सरकारकडून देखील सांगितलं जाईल. कॉलेजेसमध्ये देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते आजच्या या विषयाला अनुषंगान जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 66160216 66160216 या नंबरवरती फोन करा आणि तुमचे प्रश्न विचारा. एक छोटासा ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या विषयांबद्दल चर्चा करायची आहे, जाणून घ्यायचं आहे. पाहत रहा ABP माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण नीट या परीक्षेचा अभ्यास करतोय, त्या संदर्भातलं मार्गदर्शन जाणून घेतोय आणि काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपल्या फोन लाईन्स ओपन झालेल्या आहेत. जीत गुजराती याचा अंबळनेरवरून फोन आलेला आहे. जीत, तुझा प्रश्न विचार. जीत, आवाज येतोय? हो मॅडम. हा, तुझा प्रश्न सलग विचार. सर, रेझोनन्स व हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये डिफरन्स काय, बेसिक कन्सेप्ट काय दोघांची? जीतच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच आहे, मात्र आपल्याला प्रणवचा देखील फोन आलेला आहे पुण्यातल्या हडपसरमधून. प्रणव कदम आपल्याबरोबर आहे. प्रणव, तुझाही प्रश्न विचार. हॅलो. हा प्रणव, प्रश्न विचार, सलग विचार. माझा प्रश्न असा आहे की आपण नीटचा अभ्यास करण्यासाठी आता आपण CETचा अभ्यास केला होता अगोदर. आता नीटचा जेव्हा आपण अभ्यास करत आहे तर रसायनशास्त्राच्या मोस्टली आपण कोणत्या प्रकरणांवरती जास्त भर दिला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याची भीती वाटणार नाही, काही प्रकरणाचे आपल्याला अभ्यास कसा करावा हे पण थोडंच मला माहिती होती की कुठल्या प्रकरणावर जादा भर द्यावा. सर, आधी पहिला प्रश्न. रेझोनेन्स आणि हायपर कॉन्ज्युगेशन हे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री GOC 11वी मधले कॉन्सेप्ट आहेत. आपण पुस्तक जर वाचलं ह्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो रेझोनन्स नेमकं काय आहे. आपण एक बेन्झिन एक रिंग घेतली, बरोबर ना, तर बेन्झिनमध्ये डिलोकलायझेशन होतो, त्याचे जे पाय इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. हायपर कॉन्ज्युगेशनमध्ये एक ॲटम आहे, त्याचा एक अमुक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि बाजूचा जो ऑर्बिटल आहे तिथे खाली आहे. इकडचा इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊन ह्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतो, असा विचार करून की इथे मला आरामात अकोमोडेशन मिळेल. पण तिथे गेल्यानंतर त्याला हे आढळतं की इथे पण परिस्थिती तशी आहे, तर तो परत असं येतो.
हा जो कॉन्सेप्ट झाला तो हायपर कॉन्ज्युगेशन झाला. दुसरा प्रश्न यांचा काय विचारला होता? त्याने विचारलं होतं की आता सीईटी दिलेली आहे आणि आता नीट द्यायचे, तर कुठल्या चॅप्टर्स वरती आपण की आता जो प्रश्न त्याने विचारला रेझोनन्सच्या बाबतीत, आत्तापर्यंत जे सगळे जे पेपर्स त्याच्यामध्ये रेझोनन्सशी रिलेटेड क्वेश्चन आलेले. प्रश्न असा की रेझोनन्स बेसिकली इट इज अ डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन असं त्याचं आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल आपण जर फिनॉल घेतलं तर फिनॉलमध्ये OH हा जो ग्रुप आहे हा ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर हा टुवर्ड्स रिंग शिफ्ट होतो. त्याच्यामुळे जेव्हा एखादा ग्रुप आपण अटॅच करतो आणि तो जर त्याचा जर इलेक्ट्रॉन पेअर जर रिंग टुवर्ड्स रिंग असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट म्हणतो आणि जर अवे फ्रॉम रिंग असेल तर त्याला आपण नेगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट म्हणतो आपण. तर असं आहे की ज्यांचं पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट आहे ते नॉर्मली OP डायरेक्टिंग असतं, ज्याला आपण ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असं आपण म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर फिनॉल घेतलं तर फिनॉलचे बरेचसे जे प्रॉडक्ट्स आहेत हे एकतर ऑर्थो प्रॉडक्ट आहे, पॅरा प्रॉडक्ट आहे किंवा 2,4,6 म्हणजे OP. फिनॉल नॉर्मल कंडिशनमध्ये मेटा प्रॉडक्ट देत नाही. काही असे प्रश्न विचारले जातात की कुठे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इझी होईल. ते त्याचं आन्सर तेच आहे की ज्याला रेझोनन्स आणि मेसोमेरिझम हा ज्याला कन्सेप्ट क्लिअर कळलाय त्याला, जसं फॉर एक्झाम्पल आता आपण ऑर्थोक्रेसॉल घेतला, हा प्रश्न आलेला आहे दोनदा ऑल इंडिया PMDL 2010 आणि 2011 आलेला आहे की ओ क्रेसॉलमध्ये OH हा जो ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे त्या रिंगची इलेक्ट्रोफिलिक अटॅचमेंट जास्त इझिली होते. इट इज मोर ॲक्टिव्हेटेड टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्याच्यावर हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर हा मुलांनी कंपल्सरी केलं पाहिजे. म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशनपेक्षा रेझोनन्स आणि मेसोमेरिझम याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, आणि म्हणून तो GOC हा जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. दुसरा त्यांनी जो मला वाटतं प्रश्न विचारला की काय करायचं, आता अभ्यास काय करायचा नीटच्या संदर्भात, कारण त्यांनी CETचा अभ्यास केलेला. याला मी एकच सांगेन की प्रत्येकाचा एक कम्फर्ट, मी तेच म्हटलं की काही जण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कम्फर्ट असतात, काही जण ऑर्गॅनिकमध्ये असतात, काही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कम्फर्ट असतात. बरोबर. तर जर त्याचं या मुलाचं समजा जर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड जर चांगलं असेल तर तो फिजिकल केमिस्ट्रीचे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. फिजिकल केमिस्ट्री याचं वेटेज जवळपास 50 ते 55% वेटेज आहे. जर त्याचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जर कम्फर्ट झोन असेल तर त्याला जवळपास 35 ते 40% त्याला ते क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा कम्फर्ट झोनचा प्रश्नच नाही कारण हा बेसिकली पाठांतराचा पार्ट आहे. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे काही टॉपिक्स आहेत ते जर मुलांनी जर व्यवस्थित वाचून घेतले, स्पेशली P ब्लॉक एलिमेंट याच्यावर 3 ते 4 बेसिक जर तुम्ही CETचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला फार काही काळजी करायची गरज नाही. आणि शेवटी आम्ही देखील मार्गदर्शन करतच आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलायचं आहे आणि जाणून घ्यायचे आहेत. सगळे प्रश्न देखील आपल्याला येतात, त्याबाबतची उत्तरं देखील जाणून घ्यायची आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा ABP माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ABP माझावर तुम्ही पाहत आहात माझा नीट अभ्यास. आणि आपल्याला यवतमाळवरून फोन आलेला आहे अनुश्री वानखेडेचा. अनुश्री, तुझा प्रश्न विचार. हॅलो सर, फिजिक्ससाठी मॅथ योग्य आहे का घेणे की उपयोगी पडेल ते? हॅलो अनुश्री, तुझा प्रश्न सलग विचार. तो प्रश्न विचारतो. तिचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र आपण आज जो चॅप्टर घेतलेला आहे त्यामध्ये मला तुम्हाला विचारावं वाटतं, अगदी शेवटचं मुलांना सांगताना काही डूज अँड डोंट्स या विषयाबद्दल मुलांना सांगू शकाल का? नाही, आता असं आहे की आता आपण ओव्हरऑल केमिस्ट्रीच्या संदर्भात बोलूया. 3 पार्ट जसं मी म्हटलं, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. याच्यामध्ये समजा ठराविक जे चॅप्टर्स मुलांना कम्फर्टेबल आहे. आता काही मुलांचं जसं मगाशी मी तुम्हाला तेच म्हटलं की काही मुलांचं मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड चांगलं असतं, तर त्यांनी ते 11वीचे टॉपिक्स आणि 12वीचे टॉपिक्स ते जर त्यांनी चांगले केले, कारण असं आपण सांगू शकतो की अमुक टॉपिक सोडच मी करूच नको असं आपण सांगता नाही ना. पण 11वीचे जे काही टॉपिक्स आहे जसं सरफेस केमिस्ट्री आहे, रेडॉक्स आहे, त्याच्यानंतर मग तुमचं पिरियॉडिसिटी जर फक्त बेसिक त्याला माहिती असेल तरी सफिशियंट आहे. स्टेट्स ऑफ मॅटर तो सोडू शकतो. हायड्रोजन त्याने नाही केलं तरी चालेल. एच ब्लॉक एलिमेंट नाही केलं तरी चालेल. त्याच्यावर 11वीमधले हे ठराविक जे टॉपिक्स आहे हे टॉपिक वगळून बाकीचे त्याने टॉपिक्स केले तर तो चांगलं स्कोअर करू शकतो. म्हणजे त्याला पूर्ण 11वी करायची आवश्यकता नाही आहे. राईट. 12वीमध्ये बऱ्याच वेळा होतं की सॉलिड स्टेटच्या संदर्भात मुलांना थोडीशी ती भीती असते कारण ते 3 डायमेन्शनल असल्यामुळे.
तर तिथे सुद्धा न्यूमरिकल बेस जसं मी काल म्हटलं तर तेवढा जर पार्ट मुलांनी जर केला तर तो मुलगा करू शकेल. स्कोर आपल्याला ना एक फोन आलेला आहे पूजाली साळुंखेचा. पूजाली, तुझा प्रश्न विचार. पूजाली, तुला आवाज पोहोचतोय, तुझा प्रश्न सलग विचार. हो, मला विचारायचं आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? न्यूक्लिअर फिजिक्स. बेटा, आपला एबीपी माझाने हा जो कार्यक्रम राबवला आहे, आज आपण चर्चासत्रामध्ये फक्त केमिस्ट्री हा विषय घेतला आहे. फिजिक्स आणि बायोलॉजीसाठी ही मालिका पुढच्या ह्या 1-2 दिवसामध्ये प्रसारित होणार आहे. तर आपण हे जे विषय आहेत ते देखील पुढे डिटेल बघणार आहोत. मात्र सर, आपण पुन्हा एकदा आजच्या विषयाकडे बोलूयात. तुम्ही काही डूज अँड डोंट्स सांगत होतात. भट सर, तुम्ही काय बोलू? डूज आणि डोंट्स मध्ये एक तर परीक्षेचा आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी भरपूर विश्रांती घ्यावी, हा सर्वात इम्पॉर्टंट डू आहे. कारण ह्याच्यावरच त्याचा आदल्या दिवसाचा परीक्षेचा दिवसाचा संपूर्ण जो दारोमदार आहे तो राहणार की तो किती चांगला रित्या परफॉर्म करेल. आणि ॲज फार एज सिलेबस आणि प्रिपेरेशन हे जे आहे, प्रत्येकाला असं वाटतं की माझी पूर्वतयारी जी मी केली आहे ती व्यवस्थित झालेली नाही. पण असं काही नसतं. आपण जी पण तयारी केली आहे ती व्यवस्थितच आहे असं ग्राह्य धरा, पॉझिटिव्ह विचार करा. आपण आजपर्यंत जेवढं जे काही केलंय, जे काही वाचन केलंय त्यालाच परत 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 पॉलिश करत जा. ही सेकंड गोष्ट. तिसरं, स्वतःला दुसऱ्या कुणाचा बरोबर कम्पेअर करू नका की हा माझा मित्राचा एवढा अभ्यास झाला आणि माझा अभ्यास झालेला नाहीये. एक ग्रुपमध्ये आपण बसलो तर हा एक प्रश्न आहे. किती असे असतात की तुमचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी असले एकदम टफ आणि डिफिकल्ट प्रश्न तुमच्या समोर असे फेकतील की चल मी हे तयार केलं, तू हे तयार केलंय का? तर त्यावेळी मुलगा अगदी घाबरून जातो का, अरे हे तर मी ऐकलं नाही, वाचलं नाही, असं जर आलं तर काय होईल? काही नाही. आपण जेवढी तयारी केली आहे आपण आपल्या तयारीने जायचं आहे. महत्वाचं असं की मनावर कोणतंही दडपण असता कामा नये. मुलांनी आनंदाने जायचं, परीक्षा द्यायची आणि आपलं काही जे अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये समाधानपूर्वक हे करायचं. आपल्याला जे येत नाही त्याच्यावर विचार करायचा, आत्मविश्वास तुमचा आपल्याला जे येतं त्याच्यावर विचार करायचा. आपल्याला जे येत नाही त्याच्यावर विचार करून उगाच आपण आपलं नाही, अगदीच काही गरज नाहीये. त्याच्यामुळे एकतर सीईटी मध्ये अर्धा अभ्यास झालेलाच आहे आणि काही जे विषय आहेत की जे नीट मध्ये फक्त विचारले जाऊ शकतात ते तुम्ही केलेले नसतील तर त्यांच्यावर भर द्या आणि नीट साठीचा अभ्यास करा. बिलकुल अशक्य अशी गोष्ट नाहीये. तुम्ही सहज ही परीक्षा देखील क्रॅक करू शकाल आणि या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांसह मेडिकलसाठी ऍडमिशन देखील घेऊ शकाल. आज इथेच थांबतोय. मात्र सर, उद्याचा विषय अगदी एका ओळीत सांगा. उद्या बायोलॉजी हा विषय. उद्या बायोलॉजीचे जे तज्ज्ञ आहेत ते आपल्यासमोर येतील. आपले बायोच्या संदर्भात बायोमध्ये बॉटनी आणि झुओलॉजी अशी. तर उद्या आपण बॉटनी आणि झुओलॉजी मधला फक्त झुओलॉजी या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. बॉटनी आणि झुओ दोन्ही शिक्षक इथे येतील. अच्छा. आणि ते प्रश्न विचारतील. साठे कॉलेजचे. ठीक आहे. उद्या आपण मग बॉटनी या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत आणि झुओलॉजीचे जे शिक्षक आहेत ते आपल्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत. आज इथेच थांबतोय. या विषयासंदर्भातले आणि पुढच्या काही विषयांसंदर्भातले तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करा. रोज दुपारी 2 ते 3 हा विशेष कार्यक्रम फक्त नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आज इथेच थांबतोय. पाहता हा एबीपी माझा.